अमेरिकेला आणखीन एक धक्का बसलाय। पश्चिम आशियातलं सर्वात महत्त्वाचं अमेरिकेचं KC-135 या विमानाचा अपघात झालाय। KC-135 अमेरिकेचं विमान इराण विरोधामधील युद्धात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत होतं आणि त्याचाच अपघात झाल्यामुळे हा सर्वात मोठा धक्का अमेरिकेसाठी असणार आहे। कसं काम करायचं KC-135 विमान आणि नेमका अपघातच झाला कसा, की अपघात आहे की आणखीन काही, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। इराणचा अमेरिकेला जबरदस्त धक्का। इराणचा अमेरिकेच्या विमानावर हल्ला। इराण इस्रायल युद्धात अमेरिकेला जबरदस्त धक्का बसलाय। अमेरिकन लष्कराचा एक रिफ्युलिंग विमानाचा मोठा अपघात झालाय। अमेरिकेचं KC-135 हे इंधन भरणारं विमान इराकमध्ये कोसळलं। यात अमेरिकन लष्कराच्या चौघांचा मृत्यू झाला। हवेतच KC-135 या विमानाकडून इंधन भरण्याचं काम सुरू होतं। इराण विरोधातील ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान ही घटना घडली। पश्चिम इराकमधील इराक आणि जॉर्डन सीमेजवळ विमानाचा अपघात झाला। दुसऱ्या विमानात इंधन भरताना ही घटना घडली। यातील दुसरं विमान सुरक्षितरित्या खाली उतरवलं गेलं। अमेरिकेच्या विमानाचा अपघात आहे की इराणनं केलेला हल्ला, यावरून वेगवेगळे दावे केले जात आहेत। इराणनं अमेरिकेचं हे विमान पाडल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे बंडखोर गटांनी देखील हा हल्ला केल्याचा दावा होतोय। इराकचा पाठिंबा असलेल्या इस्लामिक रेझिस्टन्स या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। देशाचं सार्वभौमत्व आणि हवाई क्षेत्राचं संरक्षण करण्यासाठी ही कारवाई केल्याचा दावा इस्लामिक रेझिस्टन्सनं केलाय। इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायलकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत। दररोज साधारणतः 500 ठिकाणांवर हे हल्ले करण्यात येत आहेत। अमेरिकेचे एअरबेस असतील किंवा इस्रायल असेल, हे इराणपासून खूप लांब अंतरावर आहेत आणि त्यामुळे एकदा विमान उडलं की या भागावर हल्ला करण्यासाठी त्यांना बरंच अंतर कापावं लागतं आणि त्यांना वारंवार परत येणं शक्य नसतं आणि त्यामुळे त्यांचं हवेतल्या हवेत इंधन भरण्यासाठी या विमानाचा वापर होतो। एका मिनिटात साधारणतः 3800 लिटर इंधन या विमानातून दुसऱ्या लढाऊ विमानामध्ये F-16 असेल, B-52 बॉम्बर्स असतील, इतर प्रकारची विमान असतील, त्यात टाकलं जातं। हे करणं अर्थात थोडंसं जोखमीचं असतं, कारण हवेतल्या हवेत एवढ्या उंचावर सगळी विमानं एकमेकांच्या जवळ आणणं आणि इंधन भरणं यामध्ये थोडी जोखम असू शकते। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं मात्र इस्लामिक रेझिस्टन्सनं हा दावा फेटाळलाय। ही घटना ना शत्रूनं केलेल्या हल्ल्यानं घडली आहे, ना चुकून झालेल्या गोळीबारात, अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं दिली आहे। अमेरिकेचं KC-135 हे विमान हवेत उड्डाण करणाऱ्या विमानांमध्ये इंधन भरण्याचं काम करतं। विशेषतः लांब पल्ल्यांच्या मोहिमांवर असलेल्या लढाऊ विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी ते वापरलं जातं। तसंच कोणत्याही प्रकारच्या विमानांमध्ये आकाशातच इंधन भरण्याची या विमानाची क्षमता आहे। या विमानात तब्बल 90,000 लिटर जेट फ्यूल वाहण्याची क्षमता आहे। एकाच उड्डाणात अनेक विमानांना इंधन ते देऊ शकतं। विमानाच्या मागील बाजूनं एक कडक स्वरूपाचा पाईप खाली सोडला जातो। खालील बाजूस ज्या विमानात इंधन भरायचं असतं ते विमान असतं। रिफ्युलिंग पोर्ट जोडल्यानंतर इंधन भरण्याची प्रक्रिया सुरू होते। KC-135 हे विमान स्ट्रॅटो टँकर म्हणून ओळखलं जातं। हवेतल्या हवेत दुसऱ्या लढाऊ विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो। याच्यामध्ये साधारणतः 90,000 किलो इंधन साठवण्याची क्षमता असते, जे इंधन इतर विमानांना पुरवता येतं। साधारणतः 20 ते 35,000 फुटांवरच्या उंचीवर इतर लढाऊ विमानं या विमानाच्या जवळ उड्डाण करतात। साधारणतः 10 ते 15 मीटर अंतर ठेवून ही विमानं उड्डाण करतात आणि अशा प्रकारे उड्डाण करत असताना या विमानातून दुसऱ्या विमानांना इंधन पुरवण्यात येतं। इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेचं हे चौथं विमान आहे। या 3 लढाऊ विमानांचा समावेश आहे। KC-135 हे विमान पश्चिम आशियात अमेरिकेसाठी महत्त्वाचं होतं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।